जय जिजाऊ, जय शिवराय. मित्र हो, काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आत्तापर्यंत मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटियरला विरोध करणारा परळीचा झाकणझुल्या आमदार आणि परळीचे चिक्कीचोर मंत्री सतत मराठा समाजावर गरळ ओकत होते आणि मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण दिलं किंवा हैदराबाद गॅझेटियर लागू केलं तर ओबीसीवर कसा अन्याय होतो हे आग पाकड करतानाच होते. तेच झाकणझुले परळीचे आमदार काल जेव्हा हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज यष्टीत आहे हे कळालं तेव्हा बंजारा समाजाच्या मोर्चात येऊन त्या मोर्चाला समर्थन देताना दिसले. एवढंच नाही तर समर्थन देता देता म्हणाले, बंजारा बंजारा एक आहे. पण लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच वेळी क्षणाचाही विलंब न लागता तेथील गोरमाटी बांधवांनी मात्र कडाडून विरोध केला. बंजारा बंजारा एक नाही है. एक म्हणूनच 1995मध्ये गोपीनाथ मुंड्यांनी केसानं आमचा गळा कापला आहे. आमचं बंजाऱ्याचं 5% आरक्षण 2.5% आणलं आणि 2.5% वंजारी घुसवले. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती या मुंडे घराण्याला करायची काय? वास्तविक पाहता त्या स्टेजवर त्यांच्या समोर सर्व बंजारा बंधू संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचा जय जयकार करत होते आणि त्यांचा जाहीर पाठिंबा म्हणून सांगत होते. तेवढंच नाही तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी या मोर्चाला पाठिंबा म्हणून समर्थन म्हणून आपला एक प्रतिनिधीसुद्धा गंगाधरराव काळकुटे त्या ठिकाणी पाठवले होते. तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये आग दिसली, आग. म्हणून त्याने शब्द वापरला त्या झाकणझुल्या आमदारानं की बंजारा आणि बंजारा एक आहे. पण बंजारा बांधव आता जरी भटकन तिकडे असले तरी सावध आहेत. त्यांना माहीत आहे खरं कोण आहे आणि लबाड कोण आहे. त्यांनी वेळीच याची शब्द मागे घ्या म्हणून घोषणा केली. बंजारा बंजारा एक नाही, दोघांच्या चालीरीती एक नाही, दोघांचा रोटीबेटी व्यवहार होत नाही हे स्पष्ट करून दाखवलं. तेव्हा या झाकणझुल्या आमदाराला पळता भुई थोडी झाली. याला या सभेचं श्रेय घ्यायचं होतं आणि मराठा आरक्षणावर आग पाकड करायची होती. पण नियत काही वेगळीच असते. सत्याचा वाली परमेश्वर असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा या झाकणझुल्या परळीच्या आमदाराला आणि त्या चिक्कीचोर मंत्र्याला बंजारा समाजाने वेळी धडा दाखवला आणि मनोज जरांगे पाटलाचा जय जयकार